नमस्कार. आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पितृपक्षामध्ये जे भगवद्गीतेतील 7व्या अध्यायाचे वाचन करायचे आहे. कारण पितृपक्षामध्ये आपले पितृ ही भूतलावर आलेली असतात आणि त्यांचा मोक्षमार्ग सुकर होण्यासाठी आपल्याला हे वाचन करायचे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भगवद्गीता अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग. भगवत ज्ञान श्री भगवान उवाच. ओवी क्रमांक 1. मय्यासक्त मना पार्थ योगम यच्चन्मताश्रय असंशयं समग्रं मा यथा ज्ञानसि तृच्छृणु. अर्थात श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योग अभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकशील हे आता ऐक. ओवी क्रमांक 2. ज्ञानं तेऽहं सविज्ञान मीदं वक्ष्याम्यशेषता यच्च ज्ञात्वा नेह भूयो अन्यत् ज्ञातव्यं शिष्यते. अर्थात प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही. ओवी क्रमांक 3. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् तदति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्त्वः. अर्थात सहस्रावधी मनुष्यापैकी एकदाच सिद्ध प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. ओवी क्रमांक 4. भूमिरापो नलो वायु खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भीना प्रकृतिरष्टदा. अर्थात पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. ओवी क्रमांक 5. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्. अर्थात हे महाभाऊ अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी एक पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. ओवी क्रमांक 6. एतद्योनिनी भूतानि सर्वाणि उपधारय अहं कृत्स्नस्य जगत प्रभवः प्रलयस्थता. अर्थात सर्व सृष्ट प्राणीमात्रांचा उगम या 2 शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्तीकर्ता आणि प्रलयकर्ताही मीच आहे हे निश्चितपणे जाण. ओवी क्रमांक 7. मत्तः परन्तरज्ञान किंचित अस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोक्तं सूत्रे मणिगणा इव. अर्थात हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. ओवी क्रमांक 8. रसोहम अप्सु कौंतेय प्रभास्मि शशि सूर्ययो प्रणव सर्ववेदेषु शब्दखे पौरुषं ऋषु. अर्थात हे कौंतेया, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रातील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. ओवी क्रमांक 9. पुण्यो गंध पृथिव्याच तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. अर्थात पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे
आणि अग्नीमधील उष्णता मी आहे. सर्व जीवांमधील जीवनशक्ती मी आहे आणि सर्व तपस्व्यांचे तपही मी आहे. ओवी क्रमांक 10. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमताम् अस्मि तेजस्तेजस्विनामहम्. अर्थात, हे पार्था, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमानांची बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती हे मी असल्याचे जाण. ओवी क्रमांक 11. बलं बलवतां चाह कामराग विवर्जितं धर्मविरुद्ध भूतेषु काम अस्मि भरतर्षभ. अर्थात, मी बलवानांचे बल आहे, जे काम तसेच आसक्तीरहित असते. हे भरतश्रेष्ठ अर्जुन, धर्मतत्वांविरुद्ध नसणारा कामही मीच आहे. ओवी क्रमांक 12. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान् विन्धि न त्वहं तेषु ते मयि. अर्थात, सात्विक, राजसिक किंवा तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. ओवी क्रमांक 13. त्रिभिर्गुणैर्मयीर्भावै. अर्थात, यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे तो सर्वोत्तम आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. ओवी क्रमांक 18. उदारा हे सर्व एवेते ज्ञानित्वात्मेव मे ममत आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमागतिम्. अर्थात, निःसंशय हे सर्व भक्त उदार आहेत, परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो. माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो नक्कीच माझी सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो. ओवी क्रमांक 19. बहूनां जन्मन्ते ज्ञानं वान्मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभा. अर्थात, अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. ओवी क्रमांक 20. कामैस्तैस्तैरुतज्ञाना प्रपद्यन्तेऽन्यदेवता तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. अर्थात, ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधानांचे पालन करतात. ओवी क्रमांक 21. यो यो यायां तनुं भक्ता श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदध्याम्यहम्. अर्थात, मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. ओवी क्रमांक 22. सतया श्रद्धया युक्तस्त अस्याराधन्मिह ते लभते च ततः काम्यान् मयेव विहितानि तान्. अर्थात, अशा श्रद्धेने युक्त होऊन जो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपुले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. ओवी क्रमांक 23. अंतवतुं फलं तेषा तद्भवत् अल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति
मद्भक्ता यान्तिम अपि. अर्थात अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. ओवी क्रमांक 24. अव्यक्तं व्यक्तिमापन्न मन्यन्ते माम बुद्धय परं भावं जानन्तो मम व्ययम अनुत्तमम्. अर्थात मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. ओवी क्रमांक 25. नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृता मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. अर्थात मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाही. ओवी क्रमांक 26. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मातु वेद न कश्चन. अर्थात हे अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळातील घडलेले सर्व काही, वर्तमान काळात घडत असणारे सर्व आणि भविष्यातील घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. ओवी क्रमांक 27. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. अर्थात हे परंतप भारता, इच्छा आणि द्वेष यांच्यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात. ओवी क्रमांक 28. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोहनिर्मुक्तां भजन्ते मा दृढव्रतः. अर्थात ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. ओवी क्रमांक 29. जरामरण मोक्षाय मामाश्रित्यं यतन्ति ये ते ब्रह्म तत्विन्दुकृत्सम् अध्यात्मं कर्म चाखिलम्. अर्थात जरामरणातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत, ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे. ओवी क्रमांक 30. साधिभूताधिदैवं मा साधियज्ञं च ये विदु प्रयाणकालेऽपि च मा ते विदुर्युक्तचेतसा. अर्थात पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यूसमयीसुद्धा मला जाणू शकतात. या प्रकारे भगवद्गीतेच्या भगवज्ञान या 7व्या अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले. धन्यवाद.